एकंदरीत तुम्हाला कल्पना आहे की महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती सगळ्या निवडणुका येत आहेत आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे साधारण एप्रिल महिन्यापासून माझे गटाध्यक्षांचे मेळावे चालू आहेत आणि आज हा 35वा माझा आता सायन कोळीवाड्याचा मेळावा आहे आणि गटाध्यक्षांसोबत मी संवाद साधतो आहे जेणेकरून पुढली तयारी व्यवस्थित करता येईल, कार्यकर्त्याचं मनोगत ऐकता येईल, निवडणुकीला वेळ जरी असला तरी आपली तयारी आपण केलेली बरी. या मेळाव्यातून पॉकेट्स तपासतात तुम्ही कुठले A+B+A ग्रेडचे मतदारसंघ? हां, सगळ्याच गोष्टी आल्या ना त्याच्यामध्ये, एकंदरीत काय चाललंय काय नाही चाललंय, गटाध्यक्ष किती आहेत नाही आहेत, नवीन किती नेमावे लागत आहेत, काही ठिकाणी बदल करायचे ते बदल करायला पाहिजेत, विभागाध्यक्षांपासून सगळेच, त्याप्रमाणे ती चाचपणी आमच्या सगळ्यांची चालू आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ठाकरे शिवसेनेचे नेते त्यांनी काल ABP माझा कट्टा मुलाखतीत म्हटलंय की मला आशा आहे की दोन्ही शिवसेना एकत्र येतील. एकीकडे तुमच्यासोबत चर्चा सुरू असताना आता अंबादास दानवे यांचं असं वक्तव्य येतं. मला कल्पना नाही त्या गोष्टीची. मी माझ्या पक्षाच्या बांधणीवरती कॉन्सन्ट्रेट करतो, एकाग्रता त्याच्यावर आहे माझी. त्याच्यामुळे आता ते काय बोलले त्या विषयात मी काय बोलणार तुमच्यासोबत, कारण शेवटी मी माझ्या पक्षाचा विचार करणार, ते त्यांच्या पक्षाचा विचार करणार. तुम्ही सभागृहामध्ये अनेक वर्ष नेतृत्व केलेलं आहे मतदारसंघांचं. आज 2 दिवसांपूर्वी जे अधिवेशन पार पडलं त्यामध्ये कृषी मंत्री यांचा जंगली रमी खेळतानाचा व्हिडिओ जो आहे तो रोहित पवारांनी ट्विट केलेला आहे. सभागृहामध्ये, वरिष्ठ सभागृहामध्ये अशा प्रकारचं वर्तन करणं किती योग्य वाटतं? मी तुम्हाला खरं सांगू का की आत्ता सभागृहात गेल्यानंतर काय सभागृहात एक डेकोरम असतो, तो डेकोरम आपण सगळ्यांनीच पाळला पाहिजे असं मताचं मी आहे. आणि मला वाटते जे मी आतापर्यंत पाळत आलेलो आहे की कधी मी कोणाच्या कुटुंबाविषयी बोलत नाही, बिलो तर बेल्ट बोलत नाही आणि वैयक्तिक मी कधी कोणाचं काढत आलेलो नाही. मला वाटतं ते काही पत्ते आपण पाळले पाहिजेत. आता काय झालं की आता त्या सभागृहामध्ये ज्या पद्धतीने आम्ही ज्या अपेक्षेने भावनेने लोकांच्यासाठी त्या सभागृहात जातो तेव्हा अशा प्रकारची गोष्ट करणं कितपत योग्य आहे याचा ज्याने त्यांनी स्वतःच विचार करायला पाहिजे, मला असं वाटतं. कारण शेवटी पक्ष वाढवणं महत्त्वाचं. आपण एकमेकांवरती टीका टिप्पणी करतो, वैयक्तिक किती जावं हे ज्याने त्यांनी आपापलं ठरवायचं असं मला वाटतं. सभागृहामध्ये अनेक वेळा वारंवार मागणी होती की ऑनलाईन गेम्स असतील किंवा रमी सर्कलचे गेम असतील याच्यावरती बंदी. मला असं वाटतं की तात्काळ त्याच्यावरती राज्य सरकारने बंदी घातलीच पाहिजे, पण केंद्र शासनाने सुद्धा त्याच्यावरती काहीतरी गंभीरपणे दखल घेण्याची आवश्यकता आहे. कारण शेवटी तुम्ही तरुण पिढीसोबत खेळत आहात. तरुण पिढीला आपण रोजगार देऊ शकत नाही, बेरोजगार तरुण होत चालले. त्याच्यावरती संपूर्ण महाराष्ट्रात लोक आम्हाला रोजगार मिळत नाही म्हणून टावं फोडून ओरडत आहेत आणि अशा वेळेला मग मुलं काय करणार. अशा वेळेला रम्मी गेम वगैरे वगैरे आलेले आहेत आणि दुर्दैवाने चांगली चांगली लोक त्याचं प्रमोशन करतात, त्याच्याबद्दल जाहिराती करतात. हे काही फार काही चांगलं लक्षण भविष्याच्या दृष्टिकोनातून उत्तम म्हणजे चांगलं नाही असं मला स्वतःला वाटतंय. त्यामुळे या बाबतीमध्ये राज्य सरकारने, खास करून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी लक्ष घातलं पाहिजे असं मला वाटतं. उद्धव ठाकरेंची आज मुलाखत सामनामध्ये प्रकाशित झालेली आहे. मी आणि राज एकत्र आलोय, कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? राज आता माझ्यासोबत आलाय, मी कधीही फोन करू शकतो. पण मनसेकडून अद्याप त्यावर कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. त्यावर प्रतिक्रिया याचा विषयच येत नाही, कारण की 2 बंधू आहेत, ते 2 बंधू कधी एकमेकांसोबत बोलू शकतात, बोलतही असतील मला माहिती नाही. अशा वेळेला मी त्याच्यात कसं काय मध्यस्थी करणार आणि बोलणार. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांची मुलाखत मी अजून आज काय पाहिली नाही, कारण मी सकाळपासून माझी मळ्यावर चालू आहेत. पण गेल्यानंतर मी ती निश्चितपणे वाचली आणि ती नक्की चांगली असेल आणि त्यांनी त्यांच्या भावना बोलून दाखवलेल्या आहेत. मला असं वाटतं की राज ठाकरे साहेबसुद्धा त्यांना जेव्हा केव्हा त्यांना बोलावं असं वाटतं त्यावेळेला निश्चितपणे बोलतील. मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक वक्तव्य केलेलं आहे, ज्या पद्धतीने 20 वर्षानंतर दोन्ही भावांनी एकत्रित येऊन एकमेकांना मिठी मारली, तशीच काही वर्षांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे देखील मिठी अशीच मारली. वा, आता याच्यावरती मी काय बोलणार. या लक्षामध्ये कसं शेवटी हा एकमेकांवरच्या विश्वासाचा विषय असतो. आपण एकमेकांवरती किती विश्वास ठेवतो आणि पुढची वाटचाल कशी करायची ते ज्याने त्याने आपापलं ठरवायचं असतो. त्याच्यामुळे आता ते मंत्री महोदय आहेत, खूप सिनियर माणसं आहेत ती, त्याच्यामुळे मी काल आदित्य ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच पंचतारांकित हॉटेलमध्ये अशी बातमी मी पण ऐकली.
पण मला असं माझं एवढंच म्हणणं आहे, कोण कोणाला भेटला तर काय चुकीचे असते का ते? एकमेकांना भेटीगाठी होत असतात. महाराष्ट्राची संस्कृती तशी आहे. इतर राज्यांमधले संस्कृती आणि आपल्या महाराष्ट्राची संस्कृती राजकारणाच्या पलीकडे विचार करण्यासारखी असते आहे, आणि म्हणून एकमेकांना भेटतच असतात. पण भेटल्यानंतर तुम्ही आपलं तुमचं चालू करता, झालं आता जमलं, आता काय आता सुपारी फुटली, एंगेजमेंट झाली, मग आता लग्न होणार नाही का? तुम्ही आपलं तुमचं चालू करता. आता तुम्हाला कोण अडवणार आहे? तुम्हाला स्वातंत्र्य दिले ना घटनेने, तुम्ही स्वातंत्र्य घेताय त्याचं. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार किंवा मग आगामी दिवसांमध्ये युती होण्यासंदर्भात उद्धव ठाकरे हे वारंवार सकारात्मक बोलताना पाहायला मिळत आहे. आता ते उघडपणे बोलत आहेत. मग तुमच्या पक्षामध्ये सुद्धा मेळाव्यानंतर अहो त्याने चर्चा अहो ते आता उघडपणे कुठे बोलले? त्यांनी तर त्या दिवशी भाषणामध्येच डोममध्ये वर्णी मेळाव्यामध्ये त्यांनी त्या दिवशी त्यापासून सुरू झालेली आहे. काय तुम्ही राज ठाकरे साहेबांचं निश्चितपणे भाषण व्यवस्थित ऐका. त्या भाषणातली शेवटची वेळ अशी होती की बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे त्या विषयावरती वारंवार आपणही प्रश्न विचारतोय, मलाही उत्तर द्यावं लागत आहेत. जे उत्तर देणार आहेत त्यांना तुम्ही प्रॅक्टिकली विचारलं पाहिजे. तुम्ही साहेबांना सतत भेटत असता, बोलत असता काय, त्याच्यामुळे मी तुमच्या त्या विषयावरती कसं बोलणार? त्यापेक्षा तुम्ही साहेबांना सतत त्यांच्या घराच्या बाहेर लावून बसता, त्यांच्या घरात जाऊन ऑफिसला त्यांच्या भेटता, त्याच्यामुळे तुम्हाला उत्तर तिकडे सापडणार आहे. ठीक आहे. ओके, थँक्यू सर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.